अतिशय सुंदर असं समोर खूप सुंदर मंदिर आहे. मालवण एक कोवर कोकण, कोकणाचा प्युअर आहे. असं असल्यामुळे इथं व्हेज आणि नॉनव्हेज दोघांची चंगळ असते. हेलो गाइस. हाँ गाइस, तो कैसे हो आप लोग? कैसे हो? वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग फ्रॉम क्लासिकल विजय. आज आमच्या कॉलेजची ट्रिप निघते आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यात चाललेलो आहे. सबस्क्राइब करो भाई. सो आता पुढच्या टप्प्यात आपण बसवरती भेटूयात. तोपर्यंत अडिओस. आता आम्ही चाललेलो आहे SG फायटो फार्मसी कंपनीला व्हिजिट द्यायला आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत शाहू पॅलेस. सो फार्मसीत भेटूयात. गुड आफ्टरनून मित्रांनो. फायटो फार्मा कंपनीत गेलो होतो पण तिथे त्यांच्या काही रिस्ट्रिक्शन्समुळे तिथलं आतलं शूटिंग घेता आलं नाही. आता आपण पुढच्या डेस्टिनेशनसाठी आलो आहोत कणेरी मठला. सो लेट्स डू दॅट. तेरे बाबा. हे आहे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ कोल्हापूर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द ब्लॉग. कालचा दिवस ॲक्च्युली शूट करणार होतो पण बऱ्याच ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स होते. फोन अलाउड नव्हता त्यामुळे कालचा भाग घेता नाही आला आणि ट्रॅव्हलिंगमुळे खूप जास्त थकवासुद्धा आला होता. त्यामुळे कालचा दिवस जितका प्रॉपर कवर व्हायला हवा होता तितका झाला नाही. आता आम्ही निघालो कोल्हापूरहून मालवणला, जिकडं बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आम्ही आणि तिथून पुढे पुढची ट्रिप कंटिन्यू होईल. सो आता आपण मालवणला भेटूया. बाय बाय. तेरा दिल भी गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय म्हणता सगळे? एकदम निवांत नाश्ता झालेला आहे आमचा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. निवांत नाश्ता झालाय. पुरी यावेळेस चांगले चांगले आहेत का? चांगले अंडरलाईन यावेळेस चांगले. ओके. हायलाईट. हायलाईट.
हा एरिया कुठला आहे नक्की? हा का हा कोकणची स्टार्टिंग आहे बरं ती. राधानगरी डॅम बॅकवॉटर आहे. अक्षरी तांबेवाडी. ओके. श्री तांबेवाडी. तिथे लिहिलंय ते काय? ऑब्झर्वेशन. राधानगरी डॅम बॅकवॉटर्सच्या एरियामध्ये इकडे आमचा नाश्ता सेशन चालू आहे. उर्वरित नागरिक गुड मॉर्निंग. नाही बाकी आहे. झालं डन. गुड मॉर्निंग महेश. नाश्ता झाला की आम्ही तारकर्लीला जाणार आहे. तारकर्ली मालवणला उद्या आमच्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत. स्कूबा डायव्हिंग, सोफा राईड, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग एक्सेट्रा. सो लेट्स मीट ओव्हर देअर. बाय बाय. नमस्कार मित्रांनो. मालवणला पोचून जेवण वगैरे करून रिलॅक्स झालेलो आहे आणि त्यानंतर आम्ही फिरायला आलेलो आहे. मालवणचा हा बीच जो खूप सुंदर आहे. दिस इज हाऊ द बीच इज एक्झॅक्टली लुकिंग. लेट्स एन्जॉय इट. नमस्कार मित्र हो. हा जो समोरचा किल्ला आहे हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. या किल्ल्याच्या नावावरूनच या जिल्ह्याचं नाव सिंधुदुर्ग पडलं आहे आणि हा आहे त्या जिल्ह्यातला मालवणचा अतिशय सुंदर असा बीच. हॅलो. बीचवरती मनसोक्त मस्ती करून झाल्यानंतर नाव इट्स डिनर टाईम. आता मालवण म्हणजे कोवर कोकण, कोकणाचा प्युअर इसेन्स असं असल्यामुळे इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोघांची चंगळ असते आणि याच कारणास्तव आम्ही आता चाललेलो आहे हॉटेलमध्ये, जिकडे नॉनव्हेजसाठी मच्छीचे बेस्ट ऑप्शन्स आणि व्हेजसाठी सोलकढी, तांदळाची भाकरी, उकडीचे मोदक सारखे बेस्ट ऑप्शन्स एक्सप्लोअर करायला मिळतात. सो लेट्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनदर डे. कालचा दुसरा दिवस खूप छान गेला. सकाळी कोल्हापूरहून निघालो, दुपारी हॉटेलमध्ये चेक इन करून छानपैकी जेवण केलं आणि त्यानंतर मालवणच्या बीचवरती मनमुराद फिरलो आणि आज आम्ही निघालो आहे कोकणच्या मालवणमधल्या दांडी बीचवरती वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायला. त्या बीचवरती स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राईड्स अशा भरपूर साऱ्या एक्साइटिंग ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत. सो लेट्स मीट ओव्हर. हॅलो, गुड मॉर्निंग. कुठे आलेलो आज आपण सगळे? माहित नाही. स्कूबा डायव्हिंग करायला आलेलो यार. येस ऑफकोर्स. आज आम्ही कलेक्ट केलेले आहे. हा, 100 शिंपले कलर केलेले आहेत, 100 50 रुपये. रुपयाचं आहे कारण याला असं Okay. बोगदा नाही. हा ओके हा मोठा शिंपला 250 रुपयाला आहे. ओके. आम्ही सापडले. त्याचं कवर कुठे वरचा? सॉरी, आम्ही सापडलेला आहे. हा 250 ला आहे. चुकलं. अच्छा ओके. अजून काही रेड बोर्ड? नाही, चष्मा जर पाहिजे असेल तो पण आहे आपला. 100 रुपये त्याचं 1 तासाचं. श्रेयश पण म्हणतो 5 रुपये.
मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द ब्लॉग. आज आम्ही आलेलो आहे जंजिऱ्याला. ॲक्च्युली याचा रायगडाचा प्लॅन होता, पण काही कारणांमुळे तो पोस्टपोन झालेला आहे. त्यामुळे आता आम्ही आलेलो आहे जंजिरा बघायला. जंजिरा पण इक्वली छान फोर्ट आहे. सो लेट्स मीट ओव्हर. महाराष्ट्रात जे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्यापैकी 3 बेटातले म्हणजे आयलँड फोर्ट्स आहेत. जे 3 आहेत सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि जंजिरा. त्यापैकी एका किल्ल्यावरती आपण चाललेलो आहे. सो हा खूप सुंदर आहे, ज्याला मुघल सल्तनतच्या अनेक सुलतानांनी जिंकण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण हा किल्ला अभेद्य असल्याकारणाने आजपर्यंत भेदला गेलेला नाही. या किल्ल्याला आजपर्यंत कोणीही जिंकू शकलेलं नाही. किल्ला खूप सुंदर आहे, तरीसुद्धा बोट आणि टायमिंगच्या इश्यूजमुळे तुम्ही एकदा या किल्ल्यावर बोटीतून आलात की तुम्हाला हा किल्ला फिरण्यासाठी फक्त 45 मिनिटाचा अवधी असतो आणि त्यानंतर तुम्हाला या किल्ल्यावरून परत जावं लागतं. किल्ला फिरताना ह्या किल्ल्यावरती अनेक मेन साईट्स आहेत. जसं समुद्राच्या खाऱ्या पाण्यातसुद्धा स्वतःचं गोडपणा मेंटेन करून असलेल्या 2 विहिरी आहेत. त्यानंतर 3 पदरी असणारे 19 बुरुज आहेत. या 19 बुरुजांपैकीच 2 बुरुजांमध्ये या किल्ल्याचं प्रवेशद्वार एक प्रकारे लपलेलंसुद्धा म्हणता येईल, ज्यामुळे हे प्रवेशद्वार सहजासहजी कोणाला दिसत नाही. किल्ल्याला पूर्ण वळसा मारावा लागतो आणि अशा प्रकारे हा अतिशय सुंदर किल्ला आहे. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द ब्लॉग. आम्ही आत्ता आलेलो आहोत लोहगड किल्ल्यावरती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून आणली आणि त्यानंतर लुटलेला सगळा माल त्यांनी जिथं स्टोअर केला होता तो किल्ला म्हणजे हा लोहगड. त्या किल्ल्याच्या आतल्या सगळ्या भिंतींना लोखंडाने तटबंदी केलेली होती, जी अजूनही तशीच आहे आणि याच कारणामुळे याला लोहगड असं नाव पडलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नमः पार्वती पते महादेव. जय शिवाजी. मित्रांनो, हा आहे या किल्ल्याचा महादरवाजा. या महादरवाजातून आत गेलं की इथून लोहगडाचा खरा ट्रेक सुरू होतो. लोहगडाचा बफर एरिया म्हणजे तिथल्या बाहेरील परिसरात मेन कुठला साईट सीइंग आहे, प्रेक्षणीय स्थळं कुठली आहेत याची माहिती इथं आपल्याला मिळते. बफर एरिया आणि तशाच पद्धतीने लोहगडाच्या परिसरात तुम्हाला काय काय बघायला मिळू शकतं त्याची सगळी माहिती देणारे बोर्ड्स तक्ते इथं लावले तुम्ही बघू शकता. वेलकम टू द फायनल डे ऑफ आवर ट्रिप, जिथं आम्ही लोणावळ्याच्या वेट एन्जॉयचा वॉटर पार्कला चाललेलो आहे. वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्क. आणि त्यानंतर इकडे नारायणी धाम म्हणून एक आहे, त्याही प्लेसला मी व्हिजिट करणार आहे. अँड आफ्टर दॅट वी आर गॉना रिटर्न टू कॉलेज. सो लेट्स एन्जॉय. मित्रांनो, हे आहे नारायणी धाम, ज्याचं या धामाचं हे श्री सालासर द्वार परमेश्वरी देवी फुलचंद.
लोणावळ्याच्या तुंगर्दी भागात वसलेले हे खूप मोठं धाम आहे. ॲक्च्युली मी पण इथं पहिल्यांदाच येतो, त्यामुळे मला माहिती नाही हे नक्की कोणाचं आहे. अच्छा, आत गेल्या गेल्या अशा सुंदर मूर्त्या आपलं स्वागत करतात. आतमध्ये गेले गेले फाउंटेन. आतमध्ये गेल्या गेल्या अशा सुंदर प्रकारचे जे फाउंटन्स आहेत ते तुमचं स्वागत करतील. फाउंटन्स झाल्यानंतर समोर खूप सुंदर मंदिर आहे. आधी आपण इथला परिसर जरा फिरूया. गुड मॉर्निंग अनघा. गुड मॉर्निंग मधुरा. प्रियदर्शिनी हॅलो. गुड मॉर्निंग सुशांत आणि भूमिका. नमस्कार मित्र हो. कुणाल भाई साहेब कमल्या. सर्वांनी इकडे लक्ष द्यावे. मयुरी, सानिका, अविका, अंजली. हॅलो, आम्ही आलोय नारायणधामला आणि खूप सुंदर आहे. ओके. हॅलो धनश्री. गुड मॉर्निंग श्रिया. गुड मॉर्निंग प्रियंका. नमस्कार महेश. हॅलो स्वाती. श्रुती. काय म्हणतोस जयेश. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग प्रज्ञा. हॅलो साक्षी. गुड मॉर्निंग. काय चाललंय वैष्णवी. हाय बरं. काही नाही, या ठिकाणी आम्ही दोन नजाऱ्यांचा आनंद घेत आहोत. आपण महानारायणी धाम या मंदिरात आलेलो आहोत. ओके. हॅलो ताई. हाय बरं. काय म्हणते. यशा वेलकम. हॅलो श्रेयश. चला मित्रांनो, आपण या नारायणी धामात जाऊयात आता. बाहेरून पाहता तर मंदिर खूप सुंदर दिसतं आणि हा परिसर खूप छान आहे. परिसराचा इतिहास म्हणजे इथं गौशाला पण आहे. तुला गौशाला बघायला मिळेल. परत इकडं जे गेस्ट लोक आहेत त्यांच्यासाठी रूम सुद्धा आहेत अवेलेबल राहण्यासाठी. ओके. पण त्याच्यासाठी अगोदर बुकिंग वगैरे काय तर टाकतात. त्या तिकडल्या साईडला गौशाला आहे, तू बघून येऊ शकतो. ओके. इथे स्वामीनारायणचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. स्वामीनारायण इथं. अरे नाईस, खूप छान. थँक्यू सो मच सृष्टी. आणि गणपतीचं मंदिर देखील आहे, ते देखील आपल्याला आतमध्ये मिळत नाही. ओके. तर मित्रांनो, आत्ताच आपल्याला इथे मिळालेल्या माहितीनुसार तिथे स्वामी भगवान गणपती यांचं मंदिर आहे आणि जे दोन्ही देवांना मी मनापासून खूप जास्त मानतो. आणि या ठिकाणी गौशाला पण आहे खूप सुंदर अशी. सो आता आपण या मंदिराचं दर्शन घेऊयात आणि नंतर गौशालेलाही भेट देऊयात. तुम्ही बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे. आपले शंकर भगवान. ही शंकर भगवानांची खूप सुंदर अशी मूर्ती इथं. खूप सुंदर अशा मंदिराला आपण भेट दिलेली मित्रांनो. आता आपण जाणार आहोत गोशाळेकडे. गौशाला सुद्धा मंदिराची खूप मोठी दिसते. आपण त्या गौशाळेत जाऊन बघूयात आपण एकदा. मंदिराचं दर्शन खूप छान झालं.
सगळ्या देवी देवतांची सजावटसुद्धा अप्रतिम पद्धतीने केली गेली. गुड मॉर्निंग सर. हाय, गुड मॉर्निंग. कुठे चाललंयस तू? मी आता गौशालेला व्हिजिट द्यायला चाललो आहे सर. मंदिरासारखीच इथे गौशाला पण खूप मोठी दिसते. तर बघूयात नक्की काय. मंदिराचं दर्शन छान झालं तुमचं. हा, एक नंबर. एक खूप छान मंदिर आहे. एकदम संगमरवरी फरशीपासून बनवलेलं मंदिर आहे आणि वातावरण इथलं खूप छान आहे. झाडं फुलं खूप सारे आहेत इथे. या मंदिरात पहिल्यांदाच येत आहे की येऊन गेला नाही, पहिल्यांदाच आलो आहे. पहिल्यांदाच येत आहे. ओके. आणि गौशाला पण छान आहे. चांगल्या अशा खूप साऱ्या गायी आहेत. तिथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे. श्रीकृष्णाचं मंदिर पण आहे गौशालेत. काही मंदिराचं दर्शन घेऊ आपण. थँक्यू सर. त्या दर्शनाप्रमाणेच मंदिरातला प्रसाद एक खूप चांगला होता. खोबरं आणि जिलेबी रबडी असा स्वादिष्ट प्रसाद त्या मंदिरातून आपल्याला मिळालेला आहे. तर आता आपण गौशाला बघूयात. बरीच मोठी गौशाला दिसते इथली आणि गायींपाशी कोण असणार? कृष्ण कन्हैया लाल यांना सोडून दुसरं. इथल्या प्रत्येकाला त्यांनी नावं दिले. देवकी, कालिंदी, औषधा, गरुडा. तर अशी होती ही कोल्हापूर आणि कोकण ट्रिप. या ट्रिपमधला तुम्हाला कुठला भाग आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि इझी लॉजिक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.